चॅनल आणि स्वागत तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये। व्लॉग तर नाही हा। ओके, तर हा व्लॉग तर नाहीये कारण की याचा एक अँगल किंवा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाइप असा काहीतरी विषय नाही हा। जस्ट एक मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायला तुमच्यासोबत की माझ्या यूट्यूब जर्नी मध्ये काय काय चुकीच्या गोष्टी ठरल्या जे की मी ऑब्झर्व केल्या। अराउंड माझा फर्स्ट व्हिडिओ 7 ऑक्टोबरला होता 2021 मध्ये आणि आज 15 सप्टेंबर 2025 आहे। तर एवढ्या मोठ्या कार्यकाळामध्ये माझे सबस्क्रायबर अजून कमीच आहेत, माझ्या व्हिडिओज पण कमी आहेत, माझं सगळंच कमी आहे। आणि ह्यासाठी मी आज खूप विचार केला की मी काय चुकतोय, कुठं काय चुकतोय। तर मी असे काहीतरी पॉईंट्स काढलेत जिथं मी चुकलो, त्यामुळे माझा चॅनल कुठेतरी ग्रो नाही झाला। व्हॉट वेंट रॉंग इन माय यूट्यूब जर्नी। फर्स्ट ऑफ ऑल, परफेक्शन, प्रोकॅस्टिनेशन, इनकन्सिस्टन्सी आणि बेटर इक्विपमेंट्स, या गोष्टी मागं मी पळत राहिलो। पहिली तर परफेक्शन कसली परफेक्शन? एक व्हिडिओच्या अँगलची, व्हिडिओच्या एडिटची, किंवा माझ्या काहीतरी स्क्रिप्टची, किंवा माझ्या प्रेझेंटेशनची। नेहमी मी हा विचार करत राहिलो की परफेक्ट असलो पाहिजे मी माझ्या जर्नीमध्ये, किंवा प्रत्येक व्हिडिओ मी जे पण बघायचो, म्हणजे मी मोस्टली माझ्या आयुष्यात शिकत आलोय ते पण काहीतरी ऑब्झर्व करून किंवा काहीतरी कोणाकडून तरी बघून वगैरे असं मी शिकत आलेलो आहे। तर त्यांच्या व्हिडिओज नेहमी परफेक्ट होत्या, असं नाहीये की नेहमी परफेक्ट होता। स्टार्टिंग प्रत्येकाची क्रिंजच वाटते, पण जोपर्यंत तुम्ही एका चांगल्या लेवलला जात नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टी क्रिंजच असतात। आणि नंतरून तुम्ही म्हणजे समजा आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, जर माझ्याकडे काही नाहीये आणि मी कोणतरी गोष्टी बोलतोय तर कोण म्हणजे गृहीत धरून मला एकदम गृहीत धरतील, कोणच मला हे नाही करणार। पण तेच जर मी माझ्याकडे चांगलं वॉच आहे किंवा माझ्याकडे चांगलं कार आहे किंवा हे सगळं आहे, तर सगळे माझ्या एकदम लक्ष देऊन माझ्याकडं ऐकतील, माझं बघतील, किंवा मी जे गोष्ट बोलन तीच पूर्व दिशा असं ठरेल। तर परफेक्शन आहे ती की 7 ऑक्टोबर 2021 ला माझी यूट्यूबची पहिली व्हिडिओ गेली। त्याच्यानंतरून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी आणत गेलो आणि काहीतरी मला एक्सपिरियन्स येत गेला की इथे मी चुकतोय, इथे मी परफेक्ट चालू पाहिजे, किंवा परफेक्ट नाही सुधारलं पाहिजे माझ्या गोष्टी। तर पहिला पॉईंट झाला आपलं परफेक्शन। आपला दुसरा पॉईंट प्रोकॅस्टिनेशन म्हणजे काय की आज मी एक गोष्ट ठरवतोय की ती मी उद्या करेल। भरपूर अशा मोमेंट्स आला ज्यात मी बोललो की आज आपण व्हिडिओ शूट करू, उद्या मस्तपैकी एडिट करू, आज एडिट करून उद्या लगेच ती यूट्यूबला टाकून देऊ, पण तसं नाही झालं। भरपूर जागी असं झालं की मी आता संध्याकाळी व्हिडिओ एडिट करतो, पण तेव्हा असं झालं की बाबा चल झोप आली मस्तपैकी। एक मला फोन झाला होता माझ्या फ्रेंडसोबत, त्याच्यामध्ये मी असं ठरवलं होतं की आठवड्यात म्हणजे आम्ही फुल एकदम कॅल्क्युलेशन केलं होतं की एका महिन्यात 4 आठवडे असतात, एका आठवड्यामध्ये आपण मस्तपैकी 2 व्हिडिओ टाकू, जेणेकरून महिन्याला 8 व्हिडिओ तर येईल। आणि मी असं बोलणार पण होतो माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे सेकंड ब्लॉग मध्ये, जिथं म्हणजे फर्स्ट ब्लॉग मी टाकला, सेकंड ब्लॉग साठी म्हणजे शूट केलं, एडिट वगैरे चालू होतं माझं, त्याच माझ्या फ्रेंड्सोबत मस्त फोन चालू होता की मस्त आपण टाकू, एका आठवड्यात 2 व्हिडिओ जातील आपल्या। पण आपल्या एकदम आजपर्यंत म्हणजे 3-1 वर्ष झाली की आपण हा चॅनल चालू केलाय, पण ऑलमोस्ट काहीतरी 23 काहीतरी अशा व्हिडिओ आहेत, विच इज नॉट गुड। आणि तेच करत करत माझी प्रोकॅस्टिनेशन माझी हॅबिट होत राहिली आणि दरवेळेस प्रत्येक गोष्टीत हेच होत राहिलं। असं नव्हतं की माझ्याकडे टाइम नाहीये, असं नव्हतं की माझ्याकडं चांगलं ऑपॉर्च्युनिटी नव्हती, असं नव्हतं की माझ्याकडं चांगलं फ्रेंड सर्कल नव्हतं जे मला सपोर्ट नाही करतात किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी बुली करतोय तू चांगलं, पण तरी पण मी ते सगळं लाईटली घेतलं आणि स्क्रोल करत बसलो। तर आता येऊ आपण आपल्या थर्ड पॉइंटवर, जो की इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय की आज टाकलं, उद्या टाकलं, परवा टाकलंच नाही, तेरवा टाकलंच नाही, नंतर टाकलंच नाही। असं भरपूर वेळा झालंय की मी आठवड्यातून 2दा व्हिडिओ टाकले, आठवड्यातून 3दा व्हिडिओ टाकली आहे, पण त्याच्यानंतर महिने व्हिडिओज टाकली नाहीये। हे का झालं? कारण की आपले पहिले 2 पॉईंट जे की परफेक्शन आणि प्रोकॅस्टिनेशन, परफेक्शन आणि प्रोकॅस्टिनेशनच्या झगड्यामध्ये इनकन्सिस्टन्सी निर्माण झाली। आहे आपला थर्ड पॉईंट की बाबा आज टाकतो व्हिडिओ, उद्या टाकतच नाही, परवा टाकतच नाही। मला तरी असं वाटतं, माझ्या तरी एक्सपिरियन्सनी, की यूट्यूब कोणाला रिवॉर्ड करतं जे की कन्सिस्टंटली व्हिडिओ सोडत राहील। नेहमी असं नाहीये की तुम्ही हे बघा की प्रत्येकाची व्हिडिओ परफेक्ट नाही, पहिली व्हिडिओ कोणाचीच परफेक्ट नाहीये। हळूहळू कसं ते आपल्या परफेक्शनवर काम करतात, त्याच्यानंतर कन्सिस्टंट होतात, पण त्यांनी नेहमी कन्सिस्टंट राहिलेलं आहे।
भरपूर जण आहेत. आता काय एक्झाम्पल देऊ मी, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही यूट्यूब बघताय माझ्यापेक्षा जास्त. कन्सिस्टन्सीमुळे काय झालं, तुम्ही बघताय माझं चॅनल, बघताय, येताय, आज व्हिडिओ टाकली मी, उद्या टाकली, तुम्ही आज बघितली, उद्या बघितले, परवा मी तुम्हाला दिसलोच नाही ना. यूट्यूबच्या अल्गोरिदमनी तर मला काढून टाकलं ना तुमच्या फीडवरून. त्यामुळं तुमचं आणि माझं कनेक्शन तिथं ब्लॉक झालं. तर आता आपण आलो आपल्या चौथ्या पॉईंटकडे, जे की आहे बेटर इक्विपमेंट्स. जेव्हा मी स्टार्ट करत होतो तेव्हा मला आधी असं वाटायचं की माझ्याकडे अँड्रॉइड होता आणि मी माझ्या फ्रेंडचा आयफोन घेऊन त्याच्यात व्हिडिओ शूट करायचो, त्यात एडिट करायचो, कधी कधी माझ्या फोनवर एडिट करायचो. तेव्हा काय व्हायचं, फोन हँग व्हायचा. म्हणजे तेव्हा मला वाटायचं की जेव्हा माझ्याकडे आयफोन येईल तेव्हा मी रोज व्हिडिओ काढेन, रोज पोस्ट करेन, रोज हे होईन. पण एक दिवशी मी घेतला फोन, पण त्या दिवशीपासून तुम्हाला पण माहिती आहे की किती व्हिडिओ झाल्यात. असं नाहीये की नेहमी मी काय करत राहिलो, हा बाबा आता आयफोन आहे पण काय आवाज नाहीये येत नीट, म्हणजे बॅकग्राऊंडचा ऑडिओ भरपूर येतोय. मग चल विचार करू, हा चल माईक पाहिजे आपल्याला. माईक असताना मग मस्त व्हिडिओ शूट केले असते मी. अरे आयफोनचं स्टोरेज फुल झालं, एक SSD पाहिजे होती ज्याच्यामध्ये मग मी डाटा ट्रान्सफर करून माझा डाटा मॅनेजमेंट केला असता आणि मग व्हिडिओ शूट झाल्या असत्या. पण तसं नाही झालं. दरवेळेस मी काय करत राहिलो, नवीन नवीन गॅजेट्स सर्च करत राहिलो, त्याचे रिव्ह्यूज चेक करत राहिलो. ज्या वेळेत मी माझ्या कंटेंटचा विचार केला पाहिजे त्या वेळेत मी हे सगळं करत बसलो होतो. त्याच्यामुळे यूट्यूब जर्नी थांबली. जेव्हा मी व्हिडिओज बनवल्या पाहिजे, कंटेंटचा विचार केला पाहिजे, तेव्हा मी हे सगळे रिसर्च रिव्ह्यू वगैरे करत होतो, पण जे की मी नाही केलं पाहिजे होतं. आणि त्यामुळं आता मला असं कुठंतरी वाटतं की बेटर इक्विपमेंट नाही पाहिजे, तुमच्याकडे बेटर कंटेंट पाहिजे आणि एक कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये. जे की आज शूट केलं तू आज टाक, असं नाही की तू व्हिडिओ परफेक्ट आहे, तुझ्या पहिल्या 100 व्हिडिओजला रीचच भेटणार नाही असं तू कन्सिडर कर आणि तू टाकत राहा. तर आता कुठं 4 वर्षानंतर मला माझ्या समजलंय की मला माझे हॅबिट्स बदलावे लागणार आहेत, कुठंतरी हे करायचं. आणि ही जर्नी इथं संपत नाहीये, हे जस्ट रिअलाइज झालं. आणि मी तर म्हणून हा जस्ट एक फर्स्ट स्टेप आहे की मला समजलंय की मी कुठं चुकतोय, काय चुकतोय. आणि जोपर्यंत माणूस आपल्या चुका एक्सेप्ट करत नाही ना, तोपर्यंत कुठंतरी तो ग्रो होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका समजत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर काम नाही करू शकत. आणि जर तुम्हाला तुमच्या चुका समजल्यात आणि तुम्हाला माहिती आहे की कुठं तुम्ही चुकताय, तर तिथून पुढं तुम्ही काहीतरी ग्रो करू शकता. आणि चुका एक्सेप्ट करत चला, प्रत्येकाच्या माणूस आहे, माणसाकडून आपल्या चुका होत राहतात, नो इश्यू. तर भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.